ठीक आहे, कॉन्ट्रॅक्ट झाला आता आपला पूर्ण. तर आता इथे डॉक्युमेंट ठीक आहे. आपण आधी बघितलं होतं कॉन्ट्रॅक्ट क्रिएट करायला आपण टिकोड यूज करतो ME31K, चेंज करायला ME32K, डिस्प्ले करायला ME33K, आणि जर कॉन्ट्रॅक्ट रिलीज करायचा असेल, रिलीज स्ट्रॅटेजी असेल, अप्रूव्ह करायचं असेल तर ME35K. ठीक आहे. सिमिलरली ज्यावेळेस आपण शेड्यूलिंग ॲग्रीमेंट बनवतो, ठीक आहे, तर क्रिएट करण्यासाठी ME31L, त्यानंतर चेंज करण्यासाठी ME32L, डिस्प्ले करण्यासाठी ME33L. ठीक आहे, हे ॲग्रीमेंटसाठी. त्यानंतर रिलीज करायचं असेल तुला, रिलीज शेड्यूलिंग ॲग्रीमेंट, तर आपण यूज करतो ME35L. त्यानंतर आपल्याला शेड्यूलिंग ॲग्रीमेंट किंवा शेड्यूलिंग ॲग्रीमेंट, ठीक आहे, शेड्यूलिंग ॲग्रीमेंट मेंटेन करावा लागतो. कॉन्ट्रॅक्ट जसं आपण डिरेक्टली कॉन्ट्रॅक्टच्या अगेन्स्ट PO काढतो, ॲग्रीमेंटमध्ये आपल्याला PO नाही काढता येत. तर ॲग्रीमेंटमध्ये आपल्याला तो शेड्यूल मेंटेन करायचा असतो. तर शेड्यूल मेंटेन करण्यासाठी आपल्याकडे टिकोड आहे मेंटेन शेड्यूल, ठीक आहे, ME38 आणि डिस्प्ले करण्यासाठी ME39. ठीक आहे, मेंटेन चेंज वगैरे सगळं 38 मधून करता येतं, आणि डिस्प्ले करायचं असेल तर ME39. तर ह्या दोघं गोष्टी आहेत, तिघं गोष्टी बघू, आणि त्याच्यानंतर आणखी दुसऱ्या 2-3 गोष्टी आहेत त्या पुढे बघू आपण. तर ME31L क्रिएट करण्यासाठी तर आता अगोदरपेक्षा आधी सुरुवातीलाच एरर होतोय. INTF मिसमॅच काय नक्की आता आहे. ठीक आहे, दुसऱ्या सिस्टम मध्ये ट्राय करू. ME31L ट्रान्झॅक्शन आहे आपलं शेड्यूलिंग ॲग्रीमेंट क्रिएट करण्यासाठी. तर सगळ्यात अगोदर जसं आपण कॉन्ट्रॅक्टमध्ये टाकतो सप्लायर, कोणत्या सप्लायरच्या अगेन्स्ट कॉन्ट्रॅक्ट आपल्याला करायचा आहे. ठीक आहे, तर इथे आपण तो सप्लायर टाकणार आहे. इथे मेजरली 2 टाईप असतात आपले सिस्टमने दिलेले, एक असतो LP आणि दुसरा LP आहे. ठीक आहे, LP म्हणजे शेड्यूलिंग ॲग्रीमेंट विदाउट रिलीज डॉक्युमेंट, आणि LPA म्हणजे शेड्यूलिंग ॲग्रीमेंट विथ रिलीज डॉक्युमेंट. रिलीज डॉक्युमेंट म्हणजे एक ज्यावेळेस आपण वेंडर सोबत शेड्यूल शेअर करतो तर त्याचं एक डॉक्युमेंट बनतं. ठीक आहे, तर ते डॉक्युमेंट असतं तुझं रिलीज डॉक्युमेंट. त्याच्यामध्ये सगळ्या डिटेल्स असतात की तुला शेड्यूल कधी रिलीज केला गेला, कशा प्रकारे तुला शेड्यूल पाहिजे, डे वाईज पाहिजे होता, मंथली पाहिजे होता, वीकली पाहिजे होता, तर सगळ्या डिटेल्स तुझ्या या डॉक्युमेंटमध्ये असतात. ज्यावेळेस आपण विदाऊट शेड्यूल डॉक्युमेंट करतो, विदाऊट रिलीज डॉक्युमेंट करतो, त्यावेळेस इथे कुठलंच डॉक्युमेंट क्रिएट नाही होत, फक्त आपला एक शेड्यूल असतो. ठीक आहे, तर आता आपण एक पहिली केस बघू, LP विदाऊट रिलीज डॉक्युमेंट. तर इथे आपल्याला एक वेंडर लागेल. या सिस्टममध्ये PCB001 वेंडर आहे. त्यासाठी एक काम करतो, एक मटेरियल बनवून घेतो आधी. एक नाही, याच्यामध्ये ROH
परचेसिंग जनरल डेटा अकाउंटिंग, ठीक आहे. MRP नंतर मेंटेन करता येईल. प्लांट, याच्यामध्ये प्लांट काय 9000 लक्षात नाही आता माझ्या. ठीक आहे. इथे आपण याला दिले फॉर एक्झाम्पल शेड्यूलिंग agreement material estimate each मेटल वगैरे होतं का? रॉ मटेरियल, ठीक आहे. हे घेतला. मटेरियल ग्रुप परचेसिंग मध्ये सध्या तरी काही मेंटेन करायचं नाही. जे प्रोसेसिंग टाइम सुद्धा आपण 0 ठेवू, काही प्रॉब्लेम नाही. इकडे मटेरियल स्टेटस चालतंय. ब्लँक, शेल्फ लाईफची गरज नाही आहे. ब्लँक, ठीक आहे. प्रॉफिट सेंटर ठीक आहे. कुठला तरी रिलेशन क्लास 3000, साठी 3000 असायला पाहिजे. 3000 स्टँडर्ड प्राइस, सॉरी स्टँडर्ड नाही, रॉ मटेरियल आहे. मूविंग ॲव्हरेज 15 रुपये का USD आहे, USD आहे, ठीक आहे. इथे नाही आहे माझी प्राइस, पर नेट प्राइस इथे येते 15. 2283. शेड्यूलिंग ॲग्रीमेंटच्या स्क्रीनवरती आलो. ॲग्रीमेंट टाईप LP, ॲग्रीमेंटची डेट, ज्या दिवशी आपण ॲग्रीमेंट बनवतोय ती डेट, ठीक आहे. परचेस ऑर्गनायझेशन, कोणत्या परचेस ऑर्गमध्ये आपण हिला बनवतोय. 9000, ओके 9000. परचेस ग्रुप 900. प्लांट 9000. कोणत्या प्लांटमध्ये आपल्याला मटेरियल पाहिजे त्या हिशोबाने आपण इथे प्लांट डिसाईड करतो. स्टोरेज लोकेशन असेल जो, ठीक आहे. इतक्या गोष्टी बेसिकली पाहिजे. या व्यतिरिक्त जर आपल्याकडे परचेस रिक्वेशन असेल तर त्याच्या रेफरन्सने पण आपल्याला बनवता येतो. इथे डिरेक्टली PR असेल तर PR इथे सिलेक्ट करायचं, PRचा नंबर टाकून द्यायचा, ठीक आहे. किंवा जर RFQ असेल, RFQचा नंबर एंटर करून त्याच्या अगेन्स्ट आपल्याला शेड्यूलिंग ॲग्रीमेंट बनवता येतं. किंवा कॉन्ट्रॅक्ट असेल त्याला ॲग्रीमेंटमध्ये कन्वर्ट करता येतं. तर हा कंटिन्यू करू. इथे आपल्याला महत्त्वाची गोष्ट आहे व्हॅलिडिटी स्टार्ट आणि व्हॅलिडिटी एंड. तर कधीपर्यंत आपल्याला कॉन्ट्रॅक्ट पाहिजे. फॉर एक्झाम्पल आपण 1 वर्षासाठी घेऊ. तर 1 वर्ष कधी होतं, आजची 9 तारीख आहे. तर आपण इथे घेऊ 8 एप्रिल 2027 पर्यंत. 9 एप्रिल 2026 ते 8 एप्रिल 2027, 1 वर्ष. त्यानंतर इथे हेडरमध्ये काय काय गोष्टी आहेत. कंपनी कोड, कोणत्या कंपनीसाठी हा ॲग्रीमेंट व्हॅलिड असणार आहे. परचेसिंग ग्रुप कुठला आहे, परचेस ऑर्ग कुठली आहे, ॲग्रीमेंट टाईप विदाउट रेज डॉक्युमेंटेशन, ठीक आहे. व्हॅलिडिटी, कॉन्ट्रॅक्ट असेल किंवा शेड्यूलिंग ॲग्रीमेंट असेल, व्हॅलिडिटी मॅन्डेटरी आहे. ह्या व्हॅलिडिटीमध्येच आपण जी काही क्वांटिटी इथे मेंटेन करणार आहे त्या क्वांटिटीसाठीच हा ॲग्रीमेंट व्हॅलिड असणार आहे. आणि जी प्राइस आपण इथे टाकणार आहे ती ह्या व्हॅलिडिटीमध्येच व्हॅलिड असणार आहे. याच्या बाहेर जर गेली डेट 9 तारखेला पुढच्या वर्षी जर आपण ॲग्रीमेंट रन करून ट्राय केला तर त्यावेळेस व्हॅलिड राहणार नाही, ठीक आहे. त्यानंतर टार्गेट व्हॅल्यू मॅन्डेटरी नाही आहे. पेमेंट टर्म्स जो कुठला असेल आपला मेंटेन केला तो आपण इथे टाकू शकतो. त्यानंतर इथे नेक्स्ट गेल्यानंतर कुठल्या मटेरियलसाठी आपल्याला ॲग्रीमेंट बनवायचं आहे. 1 मटेरियल, 10 मटेरियल, पाहिजे तेवढे मटेरियल्स ते आपण ॲड करू शकतो. आता आपण काय बनवलं मटेरियल 2280.
H3 याचा इन्फो रेकॉर्ड आपण बनवलेला नाही आहे. ठीक आहे. तर टार्गेट क्वांटिटी फॉर एक्झाम्पल मला 3,00,000 क्वांटिटीसाठी शेड्युलिंग ॲग्रीमेंट पाहिजे. नेट प्राइस मॅची ठेवली 15 रुपये. ठीक आहे. या डिटेल ॲक्सेप्ट झाल्या. इकडे गेलो हेडर डिटेल्समध्ये. या तर आपण ऑलरेडी बघितलं. इथे काय तुझा सप्लायरचा ॲड्रेस आहे, जो कुठला व्हेंडर आपण मेंटेन केला PCB001 त्याचा ॲड्रेस इथे दिसणार. ठीक आहे. हा आता व्हेंडरचा ॲड्रेस आहे सगळा. परत कॅन्सल होऊ शकतो. ठीक आहे. जर रिलीज बघायचं असेल याच्या अगेन्स्ट काय रिलीज स्ट्रॅटेजी आहे तर इथे आपण बघू शकतो. इथे काय म्हणतो तो पर्चेसिंग डॉक्युमेंट नॉट सब्जेक्ट टू रिलीज स्ट्रॅटेजी म्हटले, म्हणजे आपल्याला इथे अप्रूव्ह करायची गरज नाही. जर इथे रिलीज स्ट्रॅटेजी असते तर ME35L मध्ये जाऊन आपण जो रिलीज ग्रुप आहे त्याच्यानंतर ME35 दाखवतो. ME35L तर इथे जो रिलीज कोड असेल म्हणजे जो अप्रूव्हर पर्सन तो टाकायचा, जो रिलीज ग्रुप असेल तो इथे एंटर करायचा आणि याला एक्झिक्यूट करायचा. ठीक आहे. सध्या आपल्याकडे नाही येतो म्हणून इथे नाही केलं तरी चालणार आहे. परत इथे आयटम डेटा हा मटेरियलच्या रिलेव्हंट डिटेल्स टाकायच्या असतील ॲडिशनल त्या इथे आपण मेंटेन करू शकतो. आता इथे आपण टार्गेट क्वांटिटी ऑलरेडी ओव्हरव्ह्यूमध्ये टाकली होती, प्राइस ओव्हरव्ह्यूमध्ये टाकली होती. रिमाइंडर्स वगैरे आपण इथे मेंटेन करू शकतो किंवा इन्फो रेकॉर्ड असेल इन्फो रेकॉर्डच्या थ्रू पण इथे अपडेट होऊ शकतात. अंडर डिलिव्हरी ओव्हर डिलिव्हरी वगैरे ह्या गोष्टी आपण टाकू शकतो. आता इथे महत्त्वाची गोष्ट काय तर जेवढे पण शेड्युलिंग ॲग्रीमेंट असतात, शेड्युलिंग ॲग्रीमेंटमध्ये आपण PO तर देत नाही. ठीक आहे. आपण काय करतोय की व्हेंडरला शेड्यूल देतोय. तर व्हेंडरला शेड्यूल देताना SAPचे सिस्टम असते वेगळी. ठीक आहे. वर्ड कुठे गेली? अच्छा ती दुसरी सिस्टम होती ना, वर्ड पॅडच गेला. ठीक आहे. ज्यावेळेस आपण शेड्यूल मेंटेन करतो, हा मेंटेन केलेला शेड्यूल आपल्याला व्हेंडरला द्यायचा आहे. ठीक आहे. हा व्हेंडरला देण्यासाठी आपल्याकडे एक सिस्टम असते SRM म्हणजे सप्लायर रिलेशनशिप मॅनेजमेंट. ठीक आहे. आता जो आपण इथे शेड्यूल बनवला आहे आपल्या सिस्टम मध्ये, हा शेड्यूल SRM मध्ये जातो. SRM मध्ये व्हेंडरला त्याचा एक ID दिलेला असतो, तो त्याच्या ID ने लॉग इन करतो आणि तो बघतो की मला शेड्यूल आलेला आहे. ठीक आहे. आणि तो शेड्यूल आल्यानंतर तो आपल्याला कन्फर्मेशन देतो. ठीक आहे, मी हे मटेरियल जे आहे ते तुम्हाला देईल ह्या शेड्यूलच्या हिशोबाने. जर माझा शेड्यूल उद्याचा असेल तर आज रात्री मला तो डिलिव्हरी करून देणार आहे. कन्फर्मेशन प्लस तो काय करतो ॲडव्हान्स शिपिंग नोटिफिकेशन पाठवतो. ASN म्हणजे ॲडव्हान्स शिपिंग नोटिफिकेशन. ठीक आहे. आणि ही ASN ज्यावेळेस आपल्याला तो पाठवतो त्यालाच आपण म्हणतो इनबाउंड डिलिव्हरी. कारण ही आपल्याकडे येणार आहे, जी डिलिव्हरी आहे ही आपल्याला मिळणार आहे म्हणून ही इनबाउंड नाही. ठीक आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला पाहिजे असतील तर आपल्याला इथे कन्फर्मेशन कंट्रोल की मेंटेन करायची असते. तर इथे आपण एकतर 0001 मेंटेन करू शकतो किंवा सिम्पली 0004 सुद्धा मेंटेन करू शकतो, कारण आपल्याला पाहिजे काय इनबाउंड डिलिव्हरी पाहिजे. ठीक आहे. मी हिला मेंटेन केली. जर अक्नॉलेजमेंट पाहिजे असेल व्हेंडरकडून कन्फर्मेशन तर हे आपण सिलेक्ट करू शकतो. त्यानंतर GR पाहिजे, IR पाहिजे. GR बेस इन्व्हेस्ट करायची की नाही करायची हे कॅरेक्टरिस्टिक्स तुला इंडिकेटर इथे आहेत तुझ्याजवळ. ठीक आहे. तर ह्या गोष्टी टॅक्स कोड 0. ठीक आहे. या गोष्टी तुला मेंटेन करायच्या आहेत. परत त्यानंतर दुसरं काय आहे ॲडिशनल डेटा आपण बघितलं नाही, आयटम डेटा होता ना,
ॲडिशनल डेटा बघायचा. ॲडिशनल डेटामध्ये प्लॅन डिलिव्हरी टाईम वगैरे असेल तो आपण इथे मेंटेन करू शकतो. फॉर एक्झाम्पल मी एका दिवसाला ठेवतो. GR प्रोसेसिंग टाईम मला आले त्यावेळेसच GR होतोय, प्रॉपर होतोय, काही प्रॉब्लेम नाही आहे. लोडिंग पॉईंट वगैरे गरजेचं नाही आहेत. ठीक आहे, तर ह्या गोष्टी आहेत तुझ्या. त्यानंतर बाकी काय इथे कंडिशन्स, ही जी प्राइस आपण मेंटेन केली आहे, हे प्राइससाठी कंडिशन रेकॉर्ड असतो इथे. हा कंडिशन रेकॉर्ड असणार तुझा. परत इथे टेक्स्ट वगैरे असणार. टेक्स्ट अपडेट करायचं असेल, पर्टिक्युलर काही इन्फॉर्मेशन तुला मेंटेन करायची असेल आयटमला, तर तू ते मेंटेन करू शकतो. त्यानंतर डिलिव्हरी ॲड्रेस हा आपला प्लॅनचा ॲड्रेस असतो. ठीक आहे, आणि काही अकाउंट असाइनमेंट रिलेव्हंट इन्फॉर्मेशन टाकायची आहे. फॉर एक्झाम्पल तू कन्झ्युमेबल्सचा शेड्युलिंग ॲग्रीमेंट बनवतोय, त्या सिच्युएशनमध्ये किंवा सर्व्हिसचा शेड्युलिंग ॲग्रीमेंट बनवतोय, त्या केसमध्ये अकाउंट असाइनमेंटचे जे पॅरामीटर्स असतील तू इथे मेंटेन करू शकतो. म्हणजे ॲसेटच्या अगेन्स्ट आहे, प्रोजेक्टच्या अगेन्स्ट आहे, किंवा कॉस्ट सेंटर वगैरे आहे, त्या गोष्टी तू इथे मेंटेन करू शकतो. ठीक आहे, मी याला सेव्ह करतो. माझा शेड्युलिंग ॲग्रीमेंट बनला. याला डिस्प्ले करायचा असेल मी सिम्पली इथून डिस्प्ले करू शकतो, किंवा ME33 ने डिस्प्ले करू शकतो. आता माझा हा ॲग्रीमेंट बनला. ठीक आहे, याला मला आता मेंटेन करायचं आहे. ठीक आहे, ॲग्रीमेंट बनला, पण वेंडरला कसं समजणार मला कधी किती क्वांटिटी पाहिजे. तर मी मेंटेन कसा करणार, माझ्याकडे टी कोड ME38 मध्ये जातो मी. ॲग्रीमेंट नंबर टाकायचा, एंटर करायचा. इथे जितके लाईन आयटम असतील तेवढे आपल्याला इथे दिसतील. मग माझा जो लाईन आयटम तो सिलेक्ट केला मी. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे जायचं डिलिव्हरी शेड्यूल. इकडे मला हिस्ट्री दिसते. हिस्ट्री सध्या काहीच नाही, कारण आपण रिलीजच केलेलं नाही काही. ठीक आहे, इथे डिलिव्हरी शेड्यूल आहे. इथे मी गेलो, मला ह्या फील्ड्स ओपन दिसतात. आता पहिला कॉलम आहे माझा. इथे हा काय म्हणतोय, डिलिव्हरी कॅटेगरी, डिलिव्हरी डेट कॅटेगरी. मला डे वाईज शेड्यूल रिलीज करायचं आहे, वीकली करायचं आहे, किंवा मंथली करायचं आहे. ठीक आहे, ती कॅटेगरी मी इथे डिफाईन करणार. फॉर एक्झाम्पल आजची तारीख मला डे वाईज करायचं आहे. ठीक आहे, मी फॉर्मॅट डे घेतला, डे, वीक, मंथ. मी डे वाईज घेतला. डिलिव्हरी डेट आजची माझी ही तारीख आहे, 9 तारीख. ठीक आहे, मला फॉर एक्झाम्पल उद्या पाहिजे डिलिव्हरी कुठल्याही सिच्युएशनमध्ये, किंवा उद्याची माझी रिक्वायरमेंट आहे. ठीक आहे, मला किती क्वांटिटी पाहिजे, 3 लाखाचा माझा शेड्यूल आहे, टोटल क्वांटिटी आहे. मला उद्या 1000 क्वांटिटी पाहिजे. ठीक आहे, ही मी एंटर केली. ठीक आहे, स्टँडर्ड ही माझी ॲक्च्युअल डिलिव्हरी डेट आहे. काय म्हणतो तो, रिलेटिव्ह डिलिव्हरी डेट, स्टॅटिस्टिकल रिलेटिव्ह डिलिव्हरी डेट कदाचित. तर आपण एनिवे 1 दिवसाचा टाइम दिला मी, त्यामुळे 1 दिवस आला इथे. ठीक आहे, आणि कम्युनिटी क्वांटिटी, जेवढी क्वांटिटी तुझी वाढत जाणार ती क्वांटिटी इथे तुझी अपडेट होत राहणार. ठीक आहे, आणि इकडे ओपन क्वांटिटी, सध्या आपण डिलिव्हरी भेटलेली नाही आहे म्हणून ही ओपन मध्ये अपडेट होणार आहे. ज्यावेळेस आपल्याला डिलिव्हरी भेटणार त्यावेळेस ही ओपन क्वांटिटी रिमूव्ह होईल, इथे GR मध्ये अपडेट. ठीक आहे, दुसरा दिवस, मला दुसऱ्या दिवसाचं पण डे वाईज पाहिजे. दुसरा दिवस कुठला आहे माझा, 10 नंतर 11ला, तरी एनिवे माझा सॅटर्डे, मी मंडे घेतो. ठीक आहे, 13 तारखेला माझी डिलिव्हरी पाहिजे. मला ती किती पाहिजे, 1500 मटेरियल मला पाहिजे. टोटल क्वांटिटी 2500 कशी आली, हे 1000 आणि हे 1500, तुझी क्वांटिटी कम्युलेटिव्ह झाली 2500. परत डी, 14 तारीख, 1000. 1000 वाढले, कम्युनिटिव्ह माझी 3.5. म्हणजे माझी सध्यापर्यंत रिक्वायरमेंट किती झाली टोटल, 3500ची. ठीक आहे, इथे जर मला वीकली मेंटेन करायचे असेल, एक काम करतो मी, ही जी डेट आहे ना, ही 11 तारीख सॅटर्डे करतो, हिला मी 9 तारीख करतो, आणि 10 तारीख करतो.
ठीक आहे. आता बघ सगळे अपडेट झालं. 9 तारखेला 1000, 10 तारखेला 1000 आणि 11 तारखेला 1500 क्युम्युलेटिव्ह 3.5. त्यानंतर माझा वीक चेंज होतो. हे काय केलं मी वीक चेंजसाठी, इथे मी वीक फॉर्मॅटमध्ये घेतो. 11 तारखेपर्यंत झालेलं आहे. सोमवारपासून माझा नवीन वीकचा चालू होतो, तर मी 13 तारीख घेऊ शकतो. म्हणजे हा माझा 16वा वीक त्याने कन्सिडर केलेला आहे. ठीक आहे. 16व्या वीकसाठी मला पूर्ण वीकसाठी फॉर एक्झाम्पल मला 5000 क्वांटिटी पाहिजे. मी पूर्ण वीकची क्वांटिटी सोमवारीच देतो त्याला. पहिल्या वीकमध्ये, त्या वीकमध्ये 16वा वीक झाला त्यानंतर 16 कसं काय केलं? तो कॅलेंडर नुसार कन्सिडर. हा आपण कुठला 13 तारीख घेतली होती. ठीक आहे. 13 तारीख येते 16वा वीक आहे. ठीक आहे. 20 तारखेपासून 17व्या. तर मी 17व्या वीकला जर घेतला तर मी 20ला घेतलं तो 17वा वीक येणार. 17व्या वीक मध्ये फॉर एक्झाम्पल मला परत इथे 5000च्या ऐवजी 6000 क्वांटिटी पाहिजे. ठीक आहे. तसंच सेम मंथली मी मेंटेन करू शकतो. मंथ फॉर्मॅटमध्ये मंथमध्ये फॉर एक्झाम्पल मला ह्या मंथमध्ये पाहिजे. ठीक आहे. 4 तारखेला माझा 5वा महिना आहे 4 मध्ये. का? कारण हा माझा एप्रिल होता. 9/4 म्हणजे 9 एप्रिल होते. 5वा मे महिना आहे माझा. ठीक आहे. मे महिन्यामध्ये मला फॉर एक्झाम्पल 20,000 क्वांटिटी पाहिजे. ती तुम्ही मेंटेन केली. तुम्हाला डिलिव्हरी कधी देणार आहे? 1 मेला देणार आहे. माझी मंथली 5व्या महिन्याची रिक्वायरमेंट आहे. तुम्हाला देणार कधी? 1 तारखेला देणार आहे. सिमिलरली 16वा वीक 13 तारखेला सुरू होतो. तुम्हाला शेड्यूल कधी करतोय? 13 तारखेला. परत 17वा वीक 20 तारखेला सुरू होतोय. तो 20 तारखेला मला 6000 देईल. ठीक आहे. आता हे मी शेड्यूल इथे सेव्ह करतो. टोटल 34,500 क्वांटिटी झाली माझी. याला बघायचंय मला. $34,500 माझी इथे क्वांटिटी झालेली आहे. आता मी जसं म्हणालो इथे SRM सिस्टम असते. SRM मध्ये तो वेंडर मला कन्फर्मेशन देतो. तिथेच तुम्हाला डिलिव्हरी पण देतो. ऍडव्हान्स शिपिंग नोटिफिकेशन तुम्हाला तिथेच देतो. पण आपल्याकडे SRM नाही सध्या. मग आपण काय करणार? ही इनबाउंड डिलिव्हरी तर पाहिजे आपल्याला. तर ही इनबाउंड डिलिव्हरी आपण मॅन्युअली क्रिएट करायची. ठीक आहे. ही मॅन्युअली कशी क्रिएट करणार? तर मॅन्युअली क्रिएट करण्यासाठी आपल्याकडे ट्रान्झॅक्शन आहे VL31N. ठीक आहे. 31 क्रिएट करण्यासाठी, 32 चेंज करण्यासाठी, 33 डिस्प्ले करण्यासाठी. ठीक आहे. तर इथे मी माझा व्हेंडर टाकणार. कोणत्या व्हेंडरसाठी मला इनबाउंड डिलिव्हरी पाहिजे आणि परचेस ऑर्डर मध्ये मी शेड्युलिंग ॲग्रीमेंटचा नंबर टाकणार. माझी शेड्युलिंग ॲग्रीमेंट कुठली होती? 48. ठीक. इथे मी टाकली. मला एंटर करायचं. नॉट पॉसिबल टू क्रिएट अन इनबाउंड डिलिव्हरी. असं कसं काय? काल परवा तर केली मी. शिट. मटेरियल डज नॉट एक्झिस्ट इन वेअरहाऊस. मटेरियल तर वेअरहाऊस साठी मी मेंटेनन्स नाही केलं तरी पण ठीक आहे. आपलं मटेरियल काय होतं? 0 मटेरियल काय होतं? 22-34 होतं का? 22-83. ओके. 22-83. इथे वेअरहाऊस का विचारतोय? कारण इथे या प्लांटसाठी वेअरहाऊस मॅनेजमेंट ऍक्टिव्ह आहे. ठीक आहे. त्यामुळे
ड्रेस टाइप ओके स्टॉक रिमूवल हे आपल्याला इन्व्हेंटरी मॅनेज साठी करायची गरज नाहीये या सर्व्हर मध्ये मी वेअर हाऊस ऍक्टिव्हेट केलेलं आहे ठीक आहे त्याच्यामुळे हे येत आहे पण तुला साठी ह्या गोष्टी करायच्या गरज नाही तुला नॉर्मली एक इनबाउंड डिलिव्हरी क्रिएट करायची हे आपलं मेंटेन झालं आता इनबाउंड डिलिव्हरी या स्क्रीन मध्ये येशील तू ठीक आहे इनबाउंड डिलिव्हरी मध्ये तो 1000 क्वांटिटी दाखवतोय 1000 ऍक्च्युली दाखवले पाहिजे कारण मी 9 तारीख ऑलरेडी सिस्टमला दिली होती 9/4 तर आपला जो शेड्यूल आहे 39 डिस्प्ले करतो मी नऊ चारला मी ऑलरेडी ती डेट टाकलेली होती क्रिएट करताना म्हणून त्याने 1000 क्वांटिटी कन्सिडर केली जर मी ती डेट नसती टाकली तर त्याने 34,500 कन्सिडर केलं असतं ते एकदा बघू आपण परत डेट रिमूव्ह करतो मी अरे डिलिव्हरी डेट पाहिजेच का त्याला मग तो घेणारच आहे ठीक आहे मग काय हरकत नाही 9 तारखेला आपण एनिवे 1000 टाकली तर तो 1000 घेतो ECC मध्ये तो पूर्ण क्वांटिटी घेत होता म्हणजे जी इथे जी मेंटेन असेल आपल्या शेड्यूल मध्ये क्युम्युलेटिव्ह क्वांटिटी ठीक आहे ती क्वांटिटी सिस्टम घेत होती आता एनिवे आपला हा डे वाईज आहे तर ह्या पहिल्या दिवसाला 1000 क्वांटिटी आहे ठीक आहे तर 1000 क्वांटिटीचं मी काय करतो डिलिव्हरी क्रिएट करतो डिलिव्हरी क्रिएट करायला काय करायचं मला फक्त याला सेव्ह करायचं ठीक आहे माझी डिलिव्हरी क्रिएट झाली आता हे वेअर हाऊसिंग मग मला थोडी वेगळी प्रोसेस करायची आहे पण नॉर्मली काय इनबाउंड डिलिव्हरी क्रिएट झाली की त्यानंतर IM मध्ये म्हणजे इन्व्हेंटरी मॅनेजमेंट मध्ये तुला सिम्पली मिगो करायचा मिगो कसा करशील तू इथे गेलो /मिगो इथे गुड रिसिप्ट इथे परचेस ऑर्डरच्या जागी इनबाउंड डिलिव्हरी इथे तुझा जो इनबाउंड डिलिव्हरीचा नंबर असेल इथे काय 1884 चेंज हा नंबर तुझा हा नंबर टाकायचा आणि इथून तू फक्त चेक पोस्ट वगैरे करून डिलिव्हरी GR करू शकतो आता इथे हा एरर देतोय हा एरर मला वेअर हाऊस मध्ये देतोय तर मग वेअर हाऊसची एकदा मी प्रोसेस कम्प्लीट करून घेतो दाखवतो तुला साईडला घेतो ओके सेव्ह ट्रान्सफर ऑर्डर क्रिएट झाली कन्फर्म 9000 कन्फर्म एंटर मध्ये ओके कन्फर्म झाली आता आपल्याला तो गुडशी GR करू दे GR मिगो इनबाउंड डिलिव्हरी नंबर 84 आयटम ओके स्टोरेज लोकेशनला आहे चेक हे नाही राहणार तुझ्या केसमध्ये ठीक आहे
डिलिव्हरी डायलॉग. ठीक आहे. सिम्पली आपला निवड झाल्यावर त्याच्यानंतर जरा ते प्रोसेस नाही नाही प्रोसेस नाही, मग तिथे क्लिअर होऊन जाईल तुझी प्रोसेस. GR झाला म्हणजे ती क्वांटिटी भेटली आपल्याला. हा डिलिव्हरी. ठीक आहे. तुझा GR इथून झाला. ठीक आहे. WM होतं त्याच्यामुळे आपल्याला इकडे करावं लागलं, नाहीतर मिगो मध्ये होऊन केलं असतं. आता हा तुझा GR झालेला आहे. हे डॉक्युमेंट तू GR मध्ये बघू शकतो. 25-32 डिस्प्ले. ठीक आहे. इथे तुझा मटेरियल 2283. क्वांटिटी किती? 1000 क्वांटिटी होती. ऑर्डर क्वांटिटी तुझी 34,500 का आली? कारण आपण कम्युनिटी एवढा शेड्यूल त्याला दिलेला आहे. परचेस ऑर्डर रेटामध्ये हा तुझा 48. शेड्युलिंग ॲग्रीमेंट आहे, लहान आयटम तुझा 10 आहे. रेफरन्स डॉक्युमेंट हे अच्छा ओके, GRच नंबर दिला आहे. ठीक आहे. हे बाकी गोष्टी तर कामाच्या नाही तुझ्या. LE वगैरे हे वेअरहाऊसचा डेटा आहे. वेअरहाऊसमध्ये आपण जो स्टोरेज बिन वगैरे टाकली किंवा हे याला म्हणतात इंट्रीम स्टोरेज बिन, ह्या गोष्टी तुझ्या तसे कामाच्या नाही सध्या. वेअरहाऊस आपण शिकतच नाही. ठीक आहे. त्यानंतर इकडे डॉक्युमेंट इन्फोमध्ये FI डॉक्युमेंट बघशील तर FI डॉक्युमेंट तुझं तसं आपण स्टॉक अकाउंटिंगला करायचं नॉर्मल केसेससाठी. सेम तुझं तसंच असतं, BSX आणि WRX. ठीक आहे. तुझं अकाउंट झालं. त्यानंतर जर आपण याच्यामध्ये बघितलं, आता तुझी ही ओपन क्वांटिटी आहे. 1000 क्वांटिटीसाठी 9 तारखेसाठी आपण GR केलेला आहे. ठीक आहे. ओपन क्वांटिटी 1000 आहे, GR क्वांटिटी 0 आहे सध्या. जर याला मी रिफ्रेश करतो, ओपन इथे गेलो, अरे ठीक आहे. तर इथे काय झालं, 9 तारखेची रिक्वायरमेंट होती तुझी, ती रिक्वायरमेंट गायब झाली. ऍक्च्युली त्यांनी इथे अपडेट करायला पाहिजे होतं, इथे का नाही केलं काय माहिती. ठीक आहे. इथे अपडेट होतं जनरली, किंवा आपल्याकडे दुसरा पण एक ऑप्शन आहे. इथे PO हिस्ट्री तुझी, परचेस ऑर्डर हिस्ट्री, दिस फंक्शन नॉट अलाउड हिअर. कन्फिगरेशन मध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल, बट एनिवे इथे तुझी इथे पण अपडेट होतं. आणि या शेड्यूल लाईन मध्ये सुद्धा इथे GR क्वांटिटी तुझी अपडेट होऊन जाते. ठीक आहे. तर ही प्रोसेस तुझी विदाउट रिलीज डॉक्युमेंट. ठीक आहे. रिलीज डॉक्युमेंट आताच बघायचं की नंतर बघायचं? ठीक आहे, चालेल.